हे करायचं, म्हणजे काही ना काही कारण देऊन लोक आपलं ही अत्यंत खच्चीकरणाची मानसिकता आहे, म्हणजे संघटनेचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आहे. सगळ्यांची एकजूट राहिली तर शासनावरती दबाव निर्माण होतो, त्या दबावातून काही ना काही आपल्या पदरामध्ये पडतं. आणि खरं तर सगळ्या ज्या मागण्या आपल्या रास्तात, आपण अशी एकही मागणी करत नाही की ती शासनाच्या म्हणजे शासनाला अडचणदायक ठरेल असं काही नाहीये. धन्यवाद. त्यानंतर इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद 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 जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे जुन्या पेन्शनचे लाभ मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे जुनी पेन्शनचे लाभ मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे जुने पेन्शनचे लाभ न देणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 जुने पेन्शनचे लाभ नाकारणारं महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 जुन्या पेन्शनचे लाभ नाकारणारं महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद 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 हम सब एक है हम सब एक है पेन्शन आमच्या हक्काची पेन्शन आमच्या हक्काची हमारी युनियन हमारी युनियन हमारी ताकद हमारी ताकद संविधान चौक इथे तिसरा दिवस आहे आपल्या आंदोलनाचा. काय सांगाल सरकारकडून आपल्याला काय काय स्पष्टीकरण मिळालं? आम्ही 21 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी आणि समाज समितीच्या वतीने संप सुरू केलेला आहे. काल सरकारसोबत काल चर्चा झाली, पण त्याची अधिसूचना आज काढायची आहे, अजून काढली नाही. 4:30 वाजता निघणार आहे. त्या सूचनेत काय केलं अजून आपल्याला माहीत आहे. तोपर्यंत वरून आदेश येत आहे, तोपर्यंत संप चालू राहणार आहे. आमच्या मागण्या फक्त एकच आहे, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जे आहे तुम्ही अधिसूचना काढणार ठरलं होतं ते अजून काढली नाही, ते पहिले काढा, नंतर बाकीच्या 18 मागण्या त्यासोबत आहेत. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्याच्यामध्ये आपल्या मागण्यांना कोणीतरी प्रतिनिधी मंडळ गेलेला आहे का? आमच्या इथले महाराष्ट्र अध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस विश्वजी काटकर आणि समिती समितीचे पदाधिकारी जे काही आहे ते सर्व मंत्रालयात बसलेले आहे. त्यांना 4:30 वाजता सांगितलं, 4:30 पहिले ते मिनिट हातात भेटणार आहे. 4:30 नंतर मिनिट हातात भेटल्यानंतर आमची समितीची बैठक होणार आहे ऑनलाईन. त्यामुळे ठरवायचं आहे संपर्क चालू ठेवायचा का थांबवायचा, ते 4:30 आपलं ठरव. आता कुठले कुठले डिपार्टमेंट आपल्या सोबत या संपामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण डिपार्टमेंट आपल्या सोबत आहे. आता काय झालं, उन्हाच्या लोक सर्व घरी गेले आहे. कोणी कार्यासमोर बसलाय, कोणी हिरो बसलाय, कलेक्टर ऑफिसचे लोक समोर बसले आहे, इकडे येऊ शकत नाही, पण तिथे बसलाय. जी वस्तू सेवा करचे कर्मचारी बसले आहे. काही लोक घरी गेले, काही लोक आपले मौज मस्ती करून राहिले संपाच्या नावानं. म्हणजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्र शासनाचे जे कामं आहेत ते बंद आहे, सर्व बंद आहे. पण 90% शासकीय कर्मचारी संपावर आहे. 10% जो लिपिक वर्ग आहे थोडा, तेच फक्त त्याच्या संपर्कामध्ये जायचं नाही जायचं होत थांबायचं. त्यातले काही लोक आले आहे, पण काही अर्धी नाही आले. 10% लोक. आणि जे असे काही लोक आहेत की जे फक्त म्हणजे नेत्यांच्या भरोशावर किंवा आंदोलनकारी तुम्ही आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणतात, परंतु कामं करतात, यांच्यासाठी आपण काय एक संदेश त्यांनी संपादी आले पाहिजेत. आम्ही बाकी लोक संपादी, नेते लोक संपाद आहे, सर्व संपाद आहे, पण 5% लोक समजा आपले काम करत असत ते नुकसान संघटनेला नुकसान आहे, कर्मचारी नुकसान आहे. त्यांना वाटते त्यांना भेटलं तर मला भेटायचं आहे, पण अशी भावना न करता ते सर्व लोकांनी संपाद. 5% लोकांमुळे 95% जे लोक आहेत त्यांचं नुकसान होतं. त्याचं नुकसान होत आहे. रेव्हेन्यू बंद आहे, रेव्हेन्यू बरोबर आरटीओ बंद आहे, सर्व बंद आहे. सर आपण चांगले म्हणजे हमेशा तिथे नारे निदर्शनं करताना दिसतात, आपल्या आवाजामध्ये एक बुलंदता आहे, काय सांगाल सरकारला? एक आम्ही सरकारला आमच्या मागण्या संबंधाने 17 मार्चला नोटीस दिलेला आहे की आम्ही बेमुदत संप 21 एप्रिल पासून करणार आहोत. त्याची नोटीस 17 मार्चला दिलेली आहे, परंतु 17 मार्च पासून सरकार म्हणजे 1 महिन्यापूर्वी ही सूचना देऊन नोटीस दिलेली आहे. सरकारने म्हणजे पाहिजे तसं सकारात्मक प्रक्रिया राबवलेली नाही, आणि म्हणून त्या नोटीसमध्ये आम्ही लिहिल्याप्रमाणे 21 एप्रिल पासून बेमुदत संप करण्याचा जो समन्वय समितीने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवून राहिलेला 21 तारखेपासून. आणि पूर्ण मंत्रालयीन जेवढेही मंत्रालयीन विभाग आहेत
सर्व मंत्रालयीन विभागातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आता काही बोटावर मोजणे इतकी काही मंडळी असतात की त्यांना सवय झालेली असते उघडच्या खाण्याची. तर सवयीनुसार ते आहे. परंतु जे लढणारे आहेत ते लढणारच. जरी ऊन जरी तापत असलं परंतु कर्मचाऱ्यांच्या भावना सुद्धा तितक्या तप्त आहेत. आणि म्हणून इतक्या उन्हामध्ये इथे संविधान चौकामध्ये आमचे कर्मचारी बंधू भगिनी इथे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. मॅडम, आपण काय सांगाल? आपण एक महिला आहात आणि ऑफिसमध्ये महिलांचं राज थोडं जास्त राहतं, परंतु इथे दिसत नाही. काय सांगाल? सर तुम्हाला सांगायचं तर 90% लोक संपावर आहेत, 5-10% सोडले तर. पण काय आहे की ऊन आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की हे लोक लढत आहेत ना, मिळूनच जाईल पेन्शन. त्यांना मिळालं तर आम्हाला पण मिळेल, त्यामुळे ते जरा निर्धास्त आहे. त्यांना आमच्यावर खूप विश्वास आहे की आम्ही ते पेन्शन मिळवूनच राहणार. तर त्यात सांगायचं म्हणजे अहिल्यानगरमध्ये तुम्ही न्यूज वाचली असेल की आमची तीव्रता किती पेन्शनसाठी, की रक्तानी पत्र लिहिले सरकारला. आता तरी त्यांना जाग यावी की बाबा किती आवश्यक आहे ती पेन्शन. काय सांगाल मॅडम? आपल्याला ऊन नाही लागत आहे का? आम्हाला ऊन लागते, का नाही लागणार? पण आम्ही सगळ्यांसाठी लढणार आणि आपली जी हक्काची मागणी आहे पेन्शन ती मागवून सरकारकडून घेणारच. त्याच्यामुळे आम्ही हे ऊन राहो पाऊस राहो तरी लढणारच. सरकारने आपल्या मान्य लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर समोरील काय पाऊल राहिले का? समोर पण आम्ही बेमुदत संप करू. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर राहू. काय सांगाल सर? आज आपण तिसरा दिवस आहे आज संपाचा, काय सांगाल? आज संपाचा तिसरा दिवस असला तरी शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप यापेक्षाही तीव्रतेने सुरू राहणार आहे. खरं तर आम्ही सुद्धा शासनाचा एक पार्ट आहे, शासनाचाच भाग आम्ही आहे. तर शासनाने आमच्या प्रती संवेदनाशील राहून निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. कारण आमच्या मागण्या काही अवास्तव नाही आहे, नियमाला धरूनच आहे. आणि शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री 2023 मध्ये माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी ऑलरेडी हे मान्यच केलं होतं. त्यामुळे आमचा त्यावेळेचा संप आम्ही मागे घेतला की जुनी पेन्शन नाही पण जुन्या पेन्शन प्रमाणे सर्वच्या सर्व मागण्या आम्ही तुमच्या मान्य करत आहे. फक्त जे 10% आमचं अंशदान आहे ते परत मिळणार आहे. त्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही तयार झालो. एक पाऊल संघटना सुद्धा मागे सरली. पण जे आश्वासन दिलं तेच तरी पूर्ण शासनाने करावं. त्याबद्दल अधिसूचना नोटिफिकेशन अजूनही आलेलं नाही. त्यामुळे सगळेचे सगळे कर्मचारी शासनाचे अधिकारी संभ्रमामध्ये आहेत. त्यामुळे हा बेमुदत संप आम्हाला करायची पाळी आलेली आहे. काय सांगाल सर? आज तिसरा दिवस आहे संपाचा, कडकडती ऊन आहे, काही लोक आलेले आहेत काही लोक नाही आलेले आहेत. काय सांगाल? नाही, लोक नाही आले म्हणजे संपात लोक सर्व संपात सहभागी आहेत, परंतु कडकडत्या उन्हामुळे ते नाही येऊ शकले इथे. पण आम्हाला तर कारण मला पेन्शन पाहिजे त्यामुळे मी तर येणंच भाग आहे. मी इतरांवर बोट नाही टाकू शकत तू का नाही आला. मला येणं भाग आहे कारण की मला पेन्शन हवी आहे. त्याच्यामुळे ऊन कितीही तापली तरी मला पाहिजे तर मी येणारच. असं सर्वांनी गृहीत धरलं तर सर्वच येतील, पण मी कोणावर ब्लेम नाही करू शकत सर. तरी ऊन असताना सुद्धा आपले भरपूर कर्मचारी इथे उपस्थित आहे, म्हणजेच भरपूर आहेत. आपण एक कर्मचारी पाठीमागे 100 पकडले तर तुम्ही मल्टिप्लाय जर केले तर पूर्ण तापीच येऊन जाते नाही का. एका कर्मचारी पाठीमागे जर तुम्ही 100 जरी पकडले तरी सरकारने आज गुरुवार आहे, कॅबिनेट बैठक आहे, आज अगर मागणं केल्या नाही किंवा त्याला काही सहकार्य केलं नाही मागण्यांना आपल्या, तर समोरची काय संप सुरूच राहील. हा, आणि वरिष्ठांकडून आदेश येईपर्यंत नाही का सुरूच राहील. नमस्कार, मी मनीष किरपाल बोलतो. संघर्षाशिवाय आजपर्यंत कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाही. संघटनेची जो इतिहास आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला ग्रॅज्युएटी झालं, हे फॅमिली पेन्शन झालं, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला संघर्षातूनच मिळालेल्या आहेत. 2023च्या संपामध्ये जे शासनाने म्हटलं होतं सुधारित पेन्शन, आणि जसं आपण 10% आपले देऊन सुद्धा आपण ती मान्य केली, पण तरीही आज जवळपास 2 वर्ष झाले शासनाने कुठल्याही प्रकारे आपल्या त्याच्यावर अधिसूचना काढलेल्या नाही आहे, त्याची नियमावली जाहीर केलेली नाही. 15 महिने झाले शासनाने संघटनेला कधीही चर्चेसाठी बोलवले नाही. म्हणून शेवटी हा पूर्ण विचार करून शासनाशी सतत फॉलोअप घेतल्यानंतरही शासन कुठेही मागे धजावत नव्हतं, कुठेही आम्हाला भीक घालत नव्हतं. म्हणून शेवटी आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि बेमुदत संपात उतरावं लागलं. आणि जर आमची मागणी परत, आज जर कॅबिनेटची मीटिंग आहे आणि परत आमचे पदाधिकारी तिथे आहेत, आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर हा बेमुदत संप कंटिन्यू सुरूच राहणार. आणि आम्ही
कोण कुठे आहे. आज 90% जरी लोक इथे आहेत तर जे आतमध्ये आहे ते स्वतः संघटनेचं नुकसान करत नाही, ते स्वतःचं नुकसान करतायत. कारण त्यांना हे समजत नाही की शासन भविष्यात ज्या सरकारी नोकऱ्या, आज कंत्राटीकरण चाललंय आणि कंत्राटीकरणामुळे तुमच्या शासनाच्या नोकऱ्या जात आहेत, हे यांना भविष्यातले जे दुष्परिणाम ते कळत नाही आणि ते आज आतमध्ये आहे. म्हणून मी त्यांना आवाहन करतो की सर्वांनी संपात सहभागी व्हावं. काय सांगाल सर, आपल्याला सर्वच कर्मचारी भेटतात, आपण ऑफिसमध्ये बसतात, तर काय सांगाल एक आपल्या जे नाही आले त्या कर्मचाऱ्यांना? धन्यवाद डॉक्टर. मी डॉक्टर अशोक गव्हाणकर, मी शिक्षक नेता म्हणून काम करतो आहे. सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा संप आम्हाला करायचाच नव्हता. या संपात शासनाने आम्हाला उतरवलं. शासन मागच्या 3 वर्षापासून 2023ला झालेल्या आंदोलनापासून आजपर्यंत विश्वासघात करते आहे. हा विश्वासघाताच्या विरुद्ध आम्ही उचललेलं पाऊल आहे. ज्या ज्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या तेवढ्याच आम्ही मागतो आहोत, परंतु त्याही गोष्टीसाठी सरकार आपलं वेळ काढू धोरण काढते आहे. जुनी पेन्शन हा आमचा मूळ मुद्दा होता. जुन्या पेन्शनसाठी आम्ही मोठमोठे मोर्चे काढले आणि त्या मोर्चांमधून शेवटी 2023ला एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की मी जुनी पेन्शन नावाची वस्तू देऊ शकत नाही, म्हणून त्यात सुधारित RNPS रिवाइज नॅशनल पेन्शन स्कीम, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, त्याचा GR काढला 20 सप्टेंबर 2024ला. हा GR काढल्यानंतर त्या GR वर होणाऱ्या कारवाईच्या संदर्भातले कुठलेच पत्र काढले नाही. म्हणजे शासन कबूल करते, विश्वासघात करते आणि म्हणून आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसावं लागते. अन्यथा दादा आम्हाला कुणालाही शौक नाही या रस्त्यावर बसायचा. हा एक घटक. आम्ही रस्त्यावर बसलो पण याचा फायदा 100% कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यातले 10-20% जर नसेल आले तरी असं होणार नाही की 80% बसले म्हणून 80%ांना फायदा आणि 20%ांना नाही. पण हे 20% आम्ही त्यांना अमरवेल म्हणतो आहे. अमरवेल माहिती आहे का तुम्हाला? ते नाही ना, ती बाणगुळ म्हणतात त्याला, झाडावर असते ते आणि दुसऱ्या झाडाचं हरितद्रव्य घेऊन स्वतः जगत असते. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आंदोलन केल्यानंतर जेव्हा जेव्हा काही लाभ मिळणार असेल ना, तर आम्हाला कॅल्क्युलेशनच माहित नसतात, पण त्यांचे पूर्ण कॅल्क्युलेशन असतात जे कधीच संपत आलेले नसतात. तर मी त्यांना सांगेल की बाबांनो या आणि एकदा कामी लागा.